लॉजिस्टिकमध्ये आग लागलेली आहे, नेमकी आग कशाला लागली आहे ना, या ठिकाणी आपण युद्ध पातळीवरती आग विझवण्याचं काम करत आहात, काय सांगाल? या ठिकाणी JWR पडघर येथे जवळपास 2:45 वाजता आग लागल्याचा कॉल मिळाला आम्हाला. आग लागल्याचा कॉल मिळाल्यामुळे माझ्या सिडको महामंडळाच्या 4 गाड्या, त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या 2 ते 3 गाड्या या आम्ही टर्नआउट केल्या. आगीचं स्वरूप बऱ्यापैकी मोठं होतं आणि इथे आल्या आग बऱ्यापैकी आम्ही कंट्रोल केलेले. जे हजार्डस आणि नॉन हजार्डस असा 2 एरिया आहेत रे वेअरहाऊसचे. तर नॉन हजार्डस एरियामध्ये कुठल्याही प्रकारे आगीचं स्वरूप काही नाही आहे. आपण जवळपास 2/3 एरिया हा आपण वाचवलेला आहे आणि जे हजार्डस एरिया आहे त्या ठिकाणी आपले फायर फायटिंग चालू आहेत. केमिकल्स असल्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे आणि हे जे मध्ये ड्रम सुटतात त्यामुळे आगीच्या जे मूळ स्थान आहे जे तिथे जाण्याला आपल्याला कठीणाई येत आहे. पण आग बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणि ही पसरणारी नाही आहे. सर, काय केमिकल आहे काय? हजार्डस केमिकल सांगा. हजार्डस आहे, कोरोजिव्ह आहे, जे वेगवेगळ्या जे CAP वेगवेगळ्या लोकांना त्यांना जे कंट्रोल हे मिळतात, स्लॉट मिळतात त्या वेगवेगळ्या कंपनीचे स्लॉट. याची आम्हाला अजून माहिती मिळाली नाही आहे नेमकं हजार्डस काय आहे. त्यामुळे पुढे कुठल्याही कर्मचाऱ्यांना आम्ही पाठवत नाही आहोत. सध्या परिस्थितीत कोणालाही कॅज्युअलिटी झालेली नाही आहे. आपल्याला किती फायरची टीम आहे? टोटल आपल्या जवळपास 9 टीम आहेत आपल्या इथे. 9 गाड्या आपल्या इथे काम करत आहेत इकडे. सर, आपल्याला कंटेनर्सचं बरंचसं नुकसान झालं. किती कंटेनर्सचं नुकसान झालं म्हणतो? हे आपल्याला आता सांगता येणार नाही, पण बऱ्यापैकी जे हजार्डस एरिया म्हटलं त्यापैकी बऱ्यापैकी मटेरियल जळालेलं आहे. कोणी इंजर्ड वगैरे आहे का असं? नाही, कोणालाही इंजुरी झालेली नाही, जीवितहानी झालेली नाही. अद्यापपर्यंत जीवितहानी झालेली नाही आहे. सर, आपल्या मागे आटोक्यात आलेली नाही आहे. आणखीन किती वेळ लागेल? आग ही कंट्रोलमध्ये आहे. आग पटकन विझणार नाही. ही कूलिंग ऑपरेशन चालणार, अजून 2-3 तास कूलिंग ऑपरेशन चालणार. एक रात्रभर ही कंट्रोलमध्ये आपल्याला पूर्णपणे विझली जाईल. आता आगवर कंट्रोल आहे? आग कंट्रोलमध्ये आहे. आग कुठेही पसरणारी नाही आहे. माझं नाव विजय राणे, चीफ फायर ऑफिसर, सिडको. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.